सर बोला ठीक है बॅट्समन इथे मात्र आउट होईल. डीजे मास्टर चार्ज झालाय. काय गाणी वाजवतोय. मजा आहे ते आज माहोल बनवून टाकला. भाई नुसती गाणी वाजव आज. कोणचंच काय ऐकू नको. माझं पण ऐकू नको. गाणीच वाजव पण. धावसंख्या धावफलकावरती एक आपण पाहतो. बॉल होते यार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंजची संधी. कॅच झाली. ड्रॉप एक धाव येतो मात्र तोपर्यंत कंप्लीट. इकडे धावफलक. पुढे सर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती मिळाली विकेट. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू आट्यात घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते. बूट आकाशाकडे जाईल का हा मोठा प्रश्न. पण चेंडू बॅट चा संपर्क जबरदस्त झाला होता. यष्टे आणि चेंडूचा संपर्क त्यामध्ये हात येणं गरजेचं आहे. पाच बॉल 4. 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 4. सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो संदीप चांगली गोलंदाजी करतो. 5 चेंडूमध्ये फक्त धावा 4 दिल्यात. महत्वपूर्ण गोलंदाजी. आहे ना. सुपरस्टार घेतो म्हणून मागील सामन्याचा मानतो मॅच खेळाडू रोहन जबरदस्त बॅटिंग केली. बॉलिंग केली. फिल्डिंग पण चांगली केली. टीमला जिंकवलं. एका हाती सामना जिंकून दिला. प्रतीक आणि राहुल सारखे खेळाडू असताना देखील रोहनला पुरस्कार मिळाला. तर पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय कुणालजी भावे साहेबांना. कुणालजी भावे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. साईज भाई साईज. हॅलो हॅलो बोल. तर बॅटिंग करताना आपण अमय दळवी यांना पाहतो ज्यांनी सलग 3 षटकार जर मारले तर केशव वारंगे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. 3 षटकार केशव वारंगेच्या खिशाला फटकार लागेल. 500 रुपये लगेच इथे मात्र खात्यामध्ये मिळतील. अमयदादा लगेच एकदा ठोकून टाकतील. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न पण चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 20. राजू पुन्हा एकदा तयार. लाईन चेक केली जाईल. अंबाचा सिग्नल येतो. नो बॉल. एक धाव घेण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला थांबवलाय.
इथे मात्र चांगला फटका. थँक्यू. ओव्हर कंप्लीट झाली आहे. एक मिनिट चेक करतो. डॉट 5 बॉल. स्कोर 26. 26 जावा. राजू पुन्हा एकदा आता स्ट्राईक वरती. अमय येतो तो डॉट बॉल. करण नॉन स्ट्रायकरला वॉर्न करून ठेव पहिलेच. 26 जावा धावफलकावरती आपण पाहतो. अमयने एक षटकार लावला. पुढचा चेंडू आपण पाहिला डॉट आला. 3 षटकारला केशव वारंगेच्या खिशाला फटकार आहे. खात्यामधून सरळ 500 मायनस होतील, पण कमी कसली नाहीये. अकाउंट मध्ये आज फुल पैसा घेऊनच आला केशव. आता मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजे स्नोबॉल. लाईन चेक केली जाईल पुन्हा एकदा. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. स्टेप आउट होऊन आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू हवेमधूनच शोधण्याचा प्रयत्न. पाठलाग केला जातोय चेंडूचा, पण इथे मात्र कुठेही डिक्लेअर धावा नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धावा मात्र जाऊन घ्याव्या लागतील, मागाव्या लागतील. जर मागून मिळालं नाही तर ओढाव्या लागतील. आणि इथे मात्र फलंदाज बाद. स्ट्राईक मध्ये हवी. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतो. अवी मैदानामध्ये आला. माझं लक्ष पूर्णपणे मॅचवर गेलं. इथे मात्र मोठा फटका. धावा मिळतील त्या म्हणजे 6. नॉन स्ट्रायकिंग मध्ये थ्रो. बॅट्समन आउट. कदाचित 1 रन मिळाली देखील नसती, कारण की चेंडू स्ट्रायकर एंडवरती डॉट केला होता.
काय झेल पकडला, जबरदस्त. आता मात्र मिसफिल्ड झाली आहे रुपेश कडून. धाव मिळतील 4. धावसंख्या धावफलकावरती 16. आता मात्र थांबवून कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मी लेखने धावफलक पुढे सरकार संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. संपूर्ण अपेक्षा आता मात्र सर्व VPCC मध्ये विघ्नहर्ता पार्क मध्ये जे जे राहतात रहिवासी आहेत सगळ्यांच्या अपेक्षा सोसायटी पूल कडून, कारण की पाहिलं तर अंडर 15 मधून लहान मुलांनी निराश केलं, वुमन्सने मात्र अपयश स्वीकारलं. आता मात्र पुरुष गटाकडे पूर्ण लक्ष असेल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, वाटर होईल का आउट, यसोडेचा आउट. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू. विघ्नहर्ता पार्क आणि महाराजा बॉईज यानंतरची मॅच टॉससाठी रिपोर्ट करा. इथं मात्र धावा मिळतात म्हणजे 4. विघ्नहर्ता पार्क आणि महाराजा बॉईज टॉस साठी. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडला, वळण घेतला आणि इथे मात्र बॅट्समन होईल आउट. संदीप आउट झाला ना. चेंडू झाले त्या षटकातील 4. धावसंख्या धावफलकावरती 24. मॅच मध्ये कमबॅक तर केलं अविने, चांगली गोलंदाजी. लोअर फुलटॉस बॉल, जेलची संधी, हाफ चान्स होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. लेवल जशी अप होईल तेव्हा मात्र इम्पॉर्टंट होईल. पंधरा भरायचे 15. इथं मात्र जेलची संधी, पण अंपायरचा सिग्नल नो बॉल.
महाराजा बॉईज आणि विघ्नहर्ता पार्क. मंजूर शेख ओ मंजूर शेख. टॉस जिंकला तो म्हणजेच विघ्नहर्ता पार्क टीमने आणि डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34. इथं मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती फक्त 1. इथे मात्र जबरदस्त फिल्डिंग रुपेशची. आणि इथे मात्र काय घडतं, आलाय तो डॉट. 2 चेंडू 5 धावांची गरज आणि मॅच फिनिश.